सकाळी आणि संध्याकाळी हाच प्रश्न पडतो बरं का, की भाजीला काय बनवायचं आणि प्रत्येकाचं तेच आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्याला. मी जया आणि मी सोसायटीत स्वयंपाक बनवायचं काम करते. तर आले पहिल्या कामावरती. इथं मस्तपैकी मटर, फ्लावर आणि बटाटा सगळं मिक्स बनवलेलं. पहा किती मस्त बनलं आहे. आणि मिक्स डाळ बनवलेली त्याच्यासोबत. पहा मिक्स डाळ पण किती सुंदर झाली आहे, कलर पण किती मस्त आला आहे, टेस्टी टेस्टी बनली आहे खूप. आणि त्यासोबत बनवले सॉफ्ट सॉफ्ट तूप लावून फुलके आणि बनवला मोकळा सुटसुटीत असा पांढरा भात. तर ते काम झालं आहे माझं. आता मी चालले दुसऱ्या कामावरती. तर तिथं मस्तपैकी गवार बनवली रश्श्यामध्ये. पहा तुम्ही किती मस्त बनली आहे गवार. आणि त्यासोबतच बनवला मुळ्याची चटणी. पहा किती मस्त मुळ्याची चटणी बनली आहे. खूप टेस्टी लागते ही मुळ्याची चटणी खायला. आणि त्यासोबतच सॉफ्ट सॉफ्ट चपात्या बनवल्या. पहा तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे त्या चपातीला, किती मस्त भाजलेली. त्यासोबतच एक ज्वारीची भाकरी पण बनवली. किचन क्लीन करून घेतलं, सगळा स्वयंपाक झाकून ठेवला. आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती. तिथं काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथं मस्तपैकी साबुदाणा खिचडी बनवली होती. इथं फक्त नाश्ताच्या वेळेला बनवते आणि परत वरचं काम करून परत मी इथंच लंच बनवायला येते. तर इथं मस्त मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी पहा तुम्ही किती छान असे झालेली, एकदम टेस्टी लागते ही साबुदाणा खिचडी. तर खिचडी पण झाकून ठेवली आणि किचन क्लीन करून घेतलं आहे. आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती. तर तिथं सांगते तुम्हाला काय बनवलं. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तर हे मेथी आणि केळीची मिक्स भाजी बनवलेली पहा तुम्ही किती छान आहे. आणि हे गुळ कोकम टाकून आंबट गोड वरण बनवलेलं आहे गुजराती. आणि त्यासोबतच पांढरा मोकळा सुटसुटीत भात बनवला आणि तूप लावून अशा सॉफ्ट सॉफ्ट मस्त फुलके बनवले. आणि एक मोठा बाउल भरून सॅलेड कापून ठेवलं होतं पहा तुम्ही. तर हे पण काम झालं आहे माझं. मी किचन क्लीन करून घेतलं आहे आणि आता मी सगळे कामं करून घरी चालले. खूप ऊन होतं, खूप घाम होत होता. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. थँक्यू फॉर वॉचिंग.